बघून काय वाटतं, कायसाठी असेल हा डान्स? तर हा डान्स आहे दहीहंडीचा. माणसांनी वेगळंच करून ठेवलं आहे दहीहंडीचं. दहीहंडी फक्त फोडायची असते, पण इथं डान्स वगैरे चालू असतात, मुरळे वगैरे बोलावतात. हे विचित्रच प्रकार चालू आहे. तर बघा, दहीहंडी रोडनी आहे. दुसरी दहीहंडी तिथे एक होती, ही दुसरी दहीहंडी. सगळ्या 5 ते 6 दहीहंडी मला जाताना लागला. ही महिलांची दहीहंडी आहे फक्त. तर सगळ्या दहीहंडीच रोडनी होत्या. सगळं रोड ब्लॉक होतं, चालता पण येत नव्हतं. आणि गाडी कुठून, ॲटो कुठून आणायची. ॲटो होत्या, पण त्या मध्ये दहीहंडी होती तर ब्लॉक व्हायच्या. तर मी पावसाने सगळी पूर्ण भिजली बघा. वर छत्रे, पाठीवर वजा आहे भरपूर. आणि गाड्या ॲटो होत्या, पण दहीहंडी तिथं होत्या, तिथं ॲटो गाड्या पॅक व्हायच्या. ते चालत गेलं परवड्या, चालता इथे येत नीट येत. ही बघा तिसरी दहीहंडी. सगळे रोडनी दहीहंडी तुम्हाला दिसतील. 5 ते 6 दहीहंडीची लागली. रोडवरच नाचतात ही लोक. काय बोलायचं ह्यांना आता, जाऊन पण देत नाही ते. पण दहीहंडी बघाय खूप मजा येते आणि दहीहंडी हा सेलिब्रेट झालाच पाहिजे. पण बाया वगैरे नाचायला नको, नॉर्मल दहीहंडी फोडली तरी चालेल ना. तर बघा पाऊस किती येतोय. आणि असल्या पावसामध्ये मला घरी जायला लागलं, नको झालं, पण नाईलाज होता. आणि मध्येच रोड दहीहंडी बघायची तर खूप इच्छा होती, पण काय करणार, पाऊस येत होता, घरी काम पण होतं. हो का, ही 4थी दहीहंडी, हो का, इथं 5वी दहीहंडी. सगळ्या रोडनी दहीहंडीच होत्या. आणि प्लस ते क्रेननी वर उचलायची पाहिजे तेवढे. हे बघा मुलांचं भरपूर वर गेलं तर छान दहीहंडी ह्यांनी केले, पण मी बघू नाही शकली, थांबली नाही, लगेच पटकन निघून गेली. थोडासा व्हिडिओ घेतला. आणि ही बघा 6वी दहीहंडी आहे. सगळ्या रोडनी तेच फक्त मस्त सेलिब्रेट केलं तिकडं, भारी एकदम. तर बघा, इथं पण थर चाललेला आहे. अशा प्रकारे आजचा दिवस गेला माझा. बाय गाय.